अहमदनगर जिल्ह्यातील रणसंग्रामाची। आकाशवाणी अहमदनगर केंद्र प्रसारित करत आहोत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रम मालिका गाथा स्वातंत्र्याची अहमदनगर जिल्ह्याच्या रणसंग्रामाची। आजचा भाग केंद्रित आहे सरदार त्रिंबकजी डेंगळे यांच्या इंग्रज राजवटी विरुद्धातील लढ्याविषयी। लेखक सुमित डेंगळे आणि सादर करते शिवाजी आभाळे। भारतात इंग्रजी सत्तेचा उत्कर्ष होत असतानाच्या ऐन 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात काही मंडळींनी त्याला एक मोठं आव्हान निर्माण केलं। प्रसंगी वैयक्तिक आयुष्याचीही पर्वा न करता इंग्रजी सत्तेशी दीर्घकाळ संघर्ष केला। त्यापैकी एक म्हणजे श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे कारभारी अहमदनगर जिल्ह्यातील निमगाव जाळी गावचे सरदार त्रिंबकजी डेंगळे। तो काळ होता 19व्या शतकाच्या सुरुवातीचा। इंग्रजांनी भारताचा बराचसा भाग प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष नियंत्रणाखाली आणला होता। 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर पूर्वेकडील बंगाल इंग्रजांच्या अंमलाखाली आला। 1799ला टिपू सुलतानच्या पाडावानंतर इंग्रजांना दक्षिणेत शत्रू उरला नाही। उत्तर भारतातील अनेक सत्ताधारी इंग्रजांशी तह करून आपलं सार्वभौमत्व पुरतं गमावून बसले होते। यावेळी भारतात सर्वात मोठी सत्ता मराठ्यांची होती, तीही विकेंद्रित झालेली होती। साताऱ्याचे छत्रपती, गृहकलहानं पोखरलेली पेशवाई आणि शिंदे होळकरांसारखी स्वायत्त झालेली सरदार मंडळी असं तिचं स्वरूप होतं। अंतर्गत कुरघोड्यांना ऊत आला होता। सवाई माधवराव पेशव्यांच्या अकस्मात निधनानंतर पेशवे पदाच्या प्रश्नावरून राजकारण सुरू झालं। अनेक नाट्यपूर्ण घडामोडींनंतर रघुनाथरावांचे पुत्र दुसरे बाजीराव पेशवे पदावर आले। या काळात मराठेशाहीत पूर्वीसारखी न राहिलेली एकजूट, भारतभर इंग्रजी सत्तेचा वाढत चाललेला विस्तार, मराठेशाहीतील जुन्या जाणत्या मंडळींचा मृत्यू, शिंदे होळकर संघर्ष, नाना फडणीसांची कारस्थानं आदी अडचणींचा त्यांना सामना करावा लागला। त्यातच 1802 साली यशवंतराव होळकर प्रकरण उद्भवलं। यावेळी आपल्या पदाची पुनःप्राप्ती करण्यासाठी पेशव्यांनी इंग्रजांशी वसई इथं तह केला। मात्र या तहामुळे नंतरच्या काळात इंग्रजांचा हस्तक्षेप मराठी राज्यात वाढत गेला। साधारण 1808 नंतर एक व्यक्ती बाजीरावांचा मुख्य सल्लागार बनली आणि पुढे तिच्या सल्ल्यानं इंग्रजांच्या वाढत्या वर्चस्वाला शह देण्यासाठी आणि आपलं सार्वभौमत्व पुन्हा प्राप्त करण्यासाठी पेशव्यांनी प्रयत्न सुरू केले। त्याची परिणती पुढे इंग्रजाविरुद्धच्या युद्धात झाली। ती व्यक्ती म्हणजे निमगाव जाळीचे त्र्यंबकजी डेंगळे। निमगाव जाळी हे अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात असणारं एक ऐतिहासिक गाव। गावच्या उत्तरेला सह्याद्रीची पूर्वेकडे पसरत आलेली एक उपरांग आहे। तिला कळसुबाईची डोंगर रांग म्हणतात। निमगावालगत येऊन ती संपते। तिच्यातल्या एका डोंगरावर दुधेश्वर महादेवाचं प्राचीन मंदिर आहे। या डोंगरातून उगम पावणाऱ्या आणि प्रवरा नदीला मिळणाऱ्या एका ओढ्याकाठी हे गाव वसलंय। गावात फेरफटका मारल्यास भव्य वेस, गावकुसाचे अवशेष, वाडे, मंदिरं, विहीर बारवा या गोष्टी अजूनही ऐतिहासिक वैभवाची साक्ष देतात। गावातील डेंगळे आणि जोंधळे या मराठा घराण्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। जोंधळे मंडळी मराठ्यांच्या लष्करात पूर्वीपासून होती। पानिपत जवळ सुद्धा ही मंडळी आढळतात। त्यांना रोड मराठा म्हणतात। यापैकी बयाजी नाईक जोंधळे हे उत्तर पेशवाईत हेर खात्याचे प्रमुख आणि दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे निकटवर्तीय होते। परंतु निमगाव जाळीला इतिहासात खरी ओळख मिळवून दिली ती त्रिंबकजी डेंगळे यांनी। गावची पाटीलकी ही पूर्वापार डेंगळे मंडळींकडे होती। अशाच एका गरीब शेतकरी कुटुंबात त्रिंबकजी डेंगळेंचा जन्म झाला। वडिलांचं नाव मल्हारजी आणि आईचं मानाबाई। घरची परिस्थिती फार बेताची। त्यांना कुसाजी नावाचा थोरला भाऊ होता। वडील मल्हारजी यांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्यावरील सावकारी कर्ज फेडण्यासाठी उभय बंधूंनी इकडं तिकडं लहान सहान कामं केली।
पुढं कुसाजी आपल्या सासूरवाडीला राहू लागले, तर त्र्यंबकजींनी कामाच्या शोधार्थ पुण्याची वाट धरली. मग तिथेही त्यांनी पेशव्यांच्या पदरी छोटी मोठी कामं केली. त्यांच्यातील जिद्द, हुशारी आणि तरतरीतपणा फार काळ लपून राहिला नाही. एकाहून एक काम यशस्वीरित्या पार पाडत हळूहळू त्यांनी पेशव्यांची विशेष मर्जी संपादन केली आणि स्वकर्तृत्वानं ते काही काळातच पेशव्यांच्या कारभारी पदापर्यंत जाऊन पोहोचले. मराठ्यांचा आद्य इतिहासकार ग्रँड डफ म्हणतो, सुरुवातीस त्र्यंबकजी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे हेर अथवा जासूद होते. 1802 साली यशवंतराव होळकरांनी पुण्यावर स्वारी केल्यावर पेशवे महाडला पळून गेले, तेव्हा त्र्यंबकजी त्यांच्यासोबत होते. बाजीरावांचे एक गुप्तपत्र पुण्याला पोहोचवून त्याचे उत्तर त्र्यंबकजींनी फार कमी वेळात आणलं आणि पेशव्यांची मर्जी संपादन केली. त्यांच्यातील चपळता, बुद्धिमत्ता आणि पराक्रम हे गुण पेशव्यांच्या लवकरच लक्षात आले. हळूहळू त्यांनी पेशव्यांचा इतका विश्वास संपादन केला की असं करणारे ते एकमेव होते. सरदार त्र्यंबकजी डेंगळे यांचं प्रशासकीय कौशल्याविषयी बोलताना इतिहास संशोधक प्राध्यापक विठ्ठलराव शेवाळे म्हणाले, घराण्याची कुठलीही पार्श्वभूमी नसताना केवळ स्वतःच्या कर्तृत्वाने त्र्यंबकजी डेंगळेंनी मराठीशाहीच्या शेवटच्या काळामध्ये खरं म्हणजे फार मोठा इतिहास घडवला. धाडस, निष्ठा, चातुर्य, कल्पकता ही त्याच्या स्वभावाची खास वैशिष्ट्ये होती आणि या जोरावरच त्यानं बाजीरावाचा विश्वास संपादन केला आणि त्या विश्वासाला अखेरपर्यंत तो जागला. त्यापायी तो तुरुंगात गेला तरी त्यानं त्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. त्याच्या प्रयत्नांना जर इतर तत्कालीन सरदारांनी पाठिंबा दिला असता तर कदाचित पेशव्यांची म्हणजे शेवटच्या बाजीरावाची जी नामुष्की झाली ती तशी झाली नसती. सूक्ष्म निरीक्षण शक्ती, संभाषण चातुर्य आणि हजरजबाबीपणा या त्याच्या अंगभूत गुणामुळं तो मोठमोठ्या सरदारांबरोबर मिसळून जात असतो. त्यामुळंच बाजीरावाने त्याला अनेक मोक्यांच्या जागावर काम करण्याची संधीही दिली. प्रशासनावर त्र्यंबकजीची तर फार कडक नजर होती. म्हणजे अगदी मुकदब काना असो, कुठी, नोकर, आश्री, तोपखाना, दारू कोठार, युद्ध साहित्य किंवा पेशव्यांचं घोडदळ इत्यादी सर्व महत्वाच्या विभागांवर त्यानं बारकाईनं लक्ष ठेवलेलं होतं. त्याचं व्यवहार सुद्धा अतिशय शिस्तबद्ध आणि चोख असायचे. कुणाकडं थकबाकी जर असली तर त्याची वसुली तो कठोरपणे करत असायचा. त्यामुळं ज्या वेळेला बाजीराव गादीवर आला तेव्हा खरं म्हणजे त्याची तिजोरी रिकामी होती, पण त्र्यंबकजीला ज्या वेळेला त्यानं कारभारी केलं त्याच्यानंतर त्र्यंबकजीच्या प्रशासकीय धोरणामुळं त्याची तिजोरी भरू लागलेली होती. त्याचं मूल्यमापन करताना ती परिस्थिती सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. त्या काळामध्ये फंद फितुरीला तर ऊत आलेला होताच आणि अनेक छोटे मोठे सरदार हे इंग्रजांच्या फितुरीला बळी पडलेले होते. त्यानं त्या सगळ्यांचा पर्दाफाश केला होता. त्र्यंबकजी खरं म्हणजे आपल्या परीनं फाटलेल्या आभाळाला चिघळ लावायचं काम इमानी भारत करीत होता. त्र्यंबकजींवर सोपवलेल्या एकाहून एक जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या. हळूहळू पेशव्यांच्या दरबारात त्यांचं स्थान बळकट व्हायला लागलं. 1808 साली साताऱ्याच्या कारभारावर त्र्यंबकजींची नियुक्ती झाली. छत्रपती प्रतापसिंह आणि त्यांच्या मातोश्री माईसाहेब यांचा पेशव्यांशी पत्रव्यवहार व्हायचा तो त्र्यंबकजींमार्फतच. हे त्यांच्यावर सोपवलेलं पहिलं मोठं राजकीय काम. पुढं त्र्यंबकजींच्या पदरी फौज देऊन त्यांना अनेक कामगिरींवर पेशव्यांकडून पाठवण्यात आलं. पेंढाऱ्यांविरुद्ध मोहीम, चतुरसिंह भोसलेंचं बंड, धारवाडच्या किल्लेदाराचं बंड इत्यादी प्रकरणं त्यांनी हाताळली. 1812 साली पेशव्यांनी सरदार पानसेंकडून तोफखाना जप्त करून त्र्यंबकजींकडे सोपवला. 1813 साली कर्नाटकच्या सुभेदारपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. 1814 साली त्यांना अहमदाबाद सुभ्याचा सुभेदार नेमण्यात आलं. इंग्रजांशी पेशव्यांच्या वतीनं बोलणी करण्याचं कामही कारभारी सदाशिव भाऊ माणकेश्वरांकडून काढून त्र्यंबकजींना देण्यात आलं. एव्हाना त्र्यंबकजी पेशव्यांच्या फार जवळचे झालेले होते.
त्र्यंबकजींना कारभारी अथवा दिवाण नेमण्याची औपचारिकताच पेशव्यांनी बाकी ठेवली होती. ती देखील लवकरच पूर्ण झाली. इंग्रजांविरुद्ध त्र्यंबकजींच्या मनात फार द्वेष होता. त्यांनी पेशवाई अर्थात मराठ्यांच्या मध्यवर्ती सत्तेचं पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू केले. यशवंतराव होळकरांचं आक्रमण, पेंढाऱ्यांच्या लुटी आणि सतत पडलेले दुष्काळ यामुळे पेशवाईची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावली होती. त्र्यंबकजींनी मोठ्या हिमतीनं तिच्यात सुधारणा केली. त्यांनी महसूल वाढीच्या उद्देशानं जमीन लिलाव पद्धत आणली. त्यानुसार जास्त बोली लावणाऱ्याला सरकारातून जमीन कसायला दिली जाई. 1812 साली पेशव्यांनी पानसेनकडून तोफखाना जप्त करून त्र्यंबकजींकडे सोपवला. त्र्यंबकजींनी पुण्यातील भांबुर्डा म्हणजेच आजच्या शिवाजीनगरात तोफांचा नवा कारखाना सुरू केला. यासारख्या अनेक आर्थिक आणि प्रशासकीय सुधारणांमुळे राज्याच्या महसुलात वाढ झाली. पुढे इंग्रजांविरुद्ध कधी ना कधी संघर्षाचा प्रसंग उद्भवू शकतो यासाठी तयारी सुरू झाली. अनेक महत्वाच्या किल्ल्यांवर खजिना पाठवून त्यांची डागडुजी सुरू झाली. अरब आणि गोसावी यांची सैन्यात भरती करून लष्कर वाढ झाली. तसंच महत्वाच्या आणि डावपेचांच्या या जागेवर विश्वासू मंडळींच्या नियुक्त्या व्हायला लागल्या. त्र्यंबकजींनी इंग्रजांविरुद्ध मराठा मंडळींची युती घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू केले. शिंदे, होळकर, गायकवाड, नागपूरकर, भोसले यांच्याकडे स्वतःचे वकील रवाना केले. इतकंच नव्हे तर हैदराबादचा निजाम तसंच पंजाबचा राणा रणजित सिंह अशा मराठेतर शासकांकडे देखील वकील पाठवून इंग्रजांविरुद्ध युती घडवून आणण्याचे प्रयत्न केले. मध्य भारतातील पेंढाऱ्यांच्या प्रमुखांशी संधान बांधलं. इंग्रजांविरुद्ध करत असलेल्या या योजना इंग्रज सरकारच्या नजरेआड राहिल्या नाहीत. त्यावेळी एल्फिस्टन नावाचा इंग्रज रेसिडेंट पुण्याला पेशव्यांच्या दरबारी होता. तो मोठा हुशार, धूर्त आणि मुत्सद्दी गृहस्थ होता. आपल्या गुप्तहेरांकडून त्याला खडा खडा पेशव्यांकडची गुप्त माहिती मिळायची. बाळाजी पंत नातूंसारखी अनेक देशी मंडळी त्याला सहाय्य करणारी होती. कलकत्त्याच्या गव्हर्नर जनरलला पाठवलेल्या अनेक पत्रात त्यानं त्र्यंबकजींच्या या कारस्थानाविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्र्यंबकजींना कारभारातून दूर केल्याशिवाय आपला हेतू सिद्धीस जाणार नाही हे इंग्रज ओळखून होते. ती संधी 1815 सालच्या मध्यावधीत घडलेल्या गंगाधर शास्त्री खून प्रकरणानं इंग्रजांना मिळाली. झाला प्रकार असा, बडोद्याचे गायकवाड हे मराठेशाहीतील एक मातब्बर सरदार घराणं. गायकवाड घराण्यातील अंतर्गत कलहाचा फायदा घेऊन इंग्रजांनी बडोद्याच्या राजकारणात केव्हाच शिरकाव केलेला होता. या गायकवाडांची पेशव्यांकडे पुष्कळ आर्थिक थकबाकी होती. तसंच अहमदाबाद सुभ्याचा प्रश्न होता. या वाटाघाटी बऱ्याच काळापासून प्रलंबित होत्या. गायकवाडांच्या वतीनं बापू मैराळ नावाचा वकील त्यासाठी पेशव्यांकडे प्रयत्न करत होता, परंतु त्याला यश येत नव्हतं. अखेर गायकवाडांकडून गंगाधर शास्त्री पटवर्धन यांना इंग्रजांच्या मध्यस्थीनं पुण्याला पाठवण्यात आलं. गंगाधर शास्त्री हे फार बुद्धिमान, मुत्सद्दी आणि इंग्रज धार्जिणे गृहस्थ होते. पुढे त्यांच्यामार्फत वाटाघाटीही पुण्याला बऱ्याच काळ चालल्या. पेशव्यांतर्फे त्र्यंबकजी त्यांच्याशी बोलणी करायला जात. त्र्यंबकजींनी गंगाधर शास्त्रींमार्फत गायकवाडांना आपल्या बाजूनं वळवून घेण्याचा प्रयत्न केला. तसंच इंग्रजांच्या तालमीत तयार झालेल्या इंग्रजी डावपेच आणि धोरणांची माहिती असणाऱ्या गंगाधर शास्त्री पटवर्धन यांचा उपयोग करून घेण्याचं त्र्यंबकजींनी ठरवलं. त्यांना पेशव्यांच्या सेवेत आणून कारभारी पद देण्याचीही तयारी दर्शवली. शास्त्रींचा कल हळूहळू पेशव्यांकडे झुकत चालला होता. तसंच वाटाघाटींनाही नंतरच्या काळात यश मिळत होतं. 20 जुलै 1815च्या रात्री पंढरपूरला गंगाधर शास्त्री यांचा खून झाला. आपल्या मध्यस्थीनं आलेल्या वकिलाचा खून झाला याचा इंग्रजांना फार राग आला. त्यांनी खुनाचे आरोप त्र्यंबकजींवर केले. वास्तविक गंगाधर शास्त्रींचा खून करून त्र्यंबकजींना काहीही फायदा होणार नव्हता. इतिहासात या खुनाचं रहस्य आज देखील गूढ आणि अनाकलनीय आहे. मात्र इंग्रजांनी त्यावेळी कसलाही ठोस पुरावा न देता खुनाचे आरोप त्र्यंबकजींवर केले आणि पेशव्यांकडे त्र्यंबकजींची मागणी केली. प्रारंभी पेशव्यांनी त्र्यंबकजींना कराड जवळील वसंतगडावर ठेवलं.
मात्र त्यांना आमच्याच हवाली करा म्हणून इंग्रजांनी बाजीरावांवर दबाव आणला. आपली घोड नदीची फौज इंग्रजांनी मुद्दाम पुण्याकडे रवाना केली. परिणामी त्र्यंबकजींना इंग्रजांनी ठाणे येथील किल्ल्यात कैदेत ठेवलं. अशा प्रकारे त्र्यंबकजींना पेशव्यांपासून दूर करून त्यांचं राजकीय क्षेत्रातून उच्चाटन करण्यात इंग्रज यशस्वी झाले. इंग्रज साम्राज्याच्या विस्तारास त्र्यंबकजी डेंगळे हेच आडसर आहेत असं लक्षात आल्यानंतर इंग्रजांनी त्यांना कशा प्रकारे पेशव्यांपासून दूर केलं याविषयी सांगताना इतिहास संशोधक प्राध्यापक विठ्ठलराव शेवाळे. ज्यावेळेला सदाशिव माणकेश्वर हा इंग्रजांशी नमतं धोरण घेतो असं बाजीरावाच्या लक्षात आलं. त्याच्यानंतर इल्फिस्टन बरोबर बोलणी करण्यासाठी आपला कारभारी म्हणून त्यानं त्र्यंबकजीला नेमलं होतं. इल्फिस्टन फार बुद्धिमान होता, चतुर होता, मुत्सदी होता, पण आपल्या संभाषण कौशल्याच्या जोरावर तो इल्फिस्टनला सुद्धा निरुत्तर करत असते. त्यामुळे इल्फिस्टनला कल्पना आली सत्ता ताब्यामध्ये घेण्याच्या दृष्टीनं जर पाहिलं तर बाजीराव नाही तर त्र्यंबकजी डेंगळेच खऱ्या अर्थानं आपला अडथळा आहे आणि मग याला दूर केलं पाहिजे असं त्या चाणक्य इल्फिस्टन बरोबर हेरलं. इंग्रज तर त्र्यंबकजीला पाण्यात पाहतच होते. त्यामुळे इंग्रजांनी त्याची प्रतिमा तर मलिन केलीच, परंतु मराठी इतिहासकार सुद्धा त्र्यंबकजीला उपद्व्यापी समजतात. खरं म्हणजे त्याच्या पराक्रमाचा, त्याच्या निष्ठेचा, त्याच्या मुत्सद्देगिरीचा हा अपमान आहे. मराठी इतिहासकारांनी सुद्धा त्याला आतापर्यंत खऱ्या अर्थानं न्याय दिला नाही. तो निर्दोष असताना सुद्धा किंवा निर्दोष असल्याची खात्री असून सुद्धा ब्रिटिशांच्या लष्करी दडपणामुळे दुबळा बाजीराव आणि तो आगतिक झालेला बाजीराव त्यानं नाईलाजानं त्र्यंबकजीला ब्रिटिशांच्या हाती दिलं आणि 9 सप्टेंबर 1815 रोजी ब्रिटिश सैनिकांच्या कडक पहाऱ्यात त्याची रवानगी ठाण्याच्या तुरुंगात करण्यात आलेली होती. आणि अशा चुकीच्या माणसाच्या काळामध्ये खरं म्हणजे त्र्यंबकजी जन्माला आला. नाहीतर त्र्यंबकजीचं कर्तृत्व एवढं अफाट आहे आणि ते झाकलं गेलेलं आहे. सुमित डेंगळे यांनी फार छान पद्धतीनं त्यांचं ते चरित्र आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आणि तपशिलात ते पुढे करते आहे. त्र्यंबकजी ठाण्याच्या तुरुंगात फार काळ खितपत पडले नाहीत. वर्षभरानं 12 सप्टेंबर 1816ला त्र्यंबकजींनी ठाण्याच्या तुरुंगातून मोठ्या शिताफीनं पलायन केलं. त्याची कथाही मोठी रोमांचक आहे. त्र्यंबकजींच्या सुटकेची ही बातमी वाऱ्यासारखी पसरत जाऊन मराठी लोकांमध्ये त्र्यंबकजींप्रती प्रचंड सहानुभूती निर्माण झाली. ग्रँड डफनं म्हटल्याप्रमाणे मराठी राज्यातील लोकांनी या पलायनाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचं रूप दिलं आणि त्र्यंबकजींची प्रसिद्धी फार मोठ्या प्रमाणावर वाढली. ती इतकी की पूर्वी सत्तेत असतानाही त्यांना मिळाली नसेल. ठाण्याहून पलायनानंतर ते संगमनेर आणि नाशिक भागात आले. पुढे त्यांनी खानदेशात भिल्ल आणि साताऱ्याजवळील शंभू महादेवाच्या डोंगर रांगात मातंग आणि रामोशी समाज संघटित केला. पेशव्यांची त्यांना अप्रत्यक्ष मदत होतीच. त्र्यंबकजींचे 2 पुतणे गोदाजी आणि महिपा डेंगळे या कामी त्यांना मदत करत होते. त्र्यंबकजींनी 10,000ची फौज काही काळातच जमा केली. त्र्यंबकजींच्या या हालचाली एल्फिन्स्टनच्या नजरेतून सुटत नव्हत्या. त्यानं त्र्यंबकजींना पकडण्यासाठी पेशव्यांवर दबाव आणायला सुरुवात केली. रायगड, सिंहगड, पुरंदर, त्र्यंबकगड हे किल्ले त्र्यंबकजींसाठी इंग्रजांकडे जामीन म्हणून ठेवण्यास सांगितले. तसंच त्र्यंबकजींना पकडून देण्याबाबत एक फतवा पेशव्यांना काढायला लावला. यात त्र्यंबकजींना पकडून देणाऱ्यास 2 लाख रुपये आणि 1,000 रुपयांचा गाव इनाम म्हणून देण्यात येईल. तसंच त्यांचा पत्ता सांगणाऱ्यास 5,000 रुपये आणि एक चाहूर जमीन इनाम देण्यात येईल असं नमूद केलं. तसंच त्यात त्र्यंबकजींच्या 12 साथीदारांची नावं सुद्धा दिली. परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. कुणीही पुढे येऊन त्र्यंबकजींची माहिती दिली नाही. परिणामी इंग्रजांनी पेशव्यांवर नवा तह लादला. याला पुणे करार म्हणतात. यातल्या अटी पेशव्यांना फार जाचक आणि कठोर होत्या. वसईच्या तहानं इंग्रजांचे बांधले गेलेले जोखड या तहानं अधिक घट्ट होणार होते. यावेळी पावसाळा तोंडावर आल्यानं लढाई करून उपयोग होणार नाही या विचारानं पेशव्यांनी नाईलाजानं तह मान्य केला. अखेर
1817च्या नोव्हेंबर महिन्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांशी उघड उघड युद्ध पुकारलं. याचवेळी तिकडे इंदौरचे होळकर ह्या संघर्षाचा श्री गणेशा केला. पुढे खडकी, येरवडा येथे पेशवे आणि इंग्रजांच्या लढाया झाल्या. दरम्यान ब्राह्मणवाडा येथे त्रिंबकजी फौजेनिशी पेशव्यांना मिळाले. चाकणचं ठाणं त्यांनी घेतलं आणि कोरेगाव इथं झालेल्या लढाईत पराक्रम गाजवला. पंढरपूर जवळच्या आष्टी इथं झालेल्या लढाईत मात्र पेशव्यांची हार झाली. यावेळी साताऱ्यात जाऊन एल्फिन्स्टननं छत्रपतींच्या वतीनं एक जाहीरनामा काढला. त्यानुसार जी मंडळी पेशव्यांची साथ सोडून देतील त्यांचे सरंजाम कायम करण्यात येतील असं घोषित करण्यात आलं. बघता बघता एक एक सरदार मंडळी पेशव्यांची साथ सोडून आपापल्या ठिकाणी परतली. नागपूरकर भोसल्यांकडून काही मदत मिळेल या आशेनं पेशवे त्यांच्या प्रांतात गेले. परंतु तिकडंही सीताबर्डीच्या लढाईनंतर मुधोजी उर्फ आप्पासाहेब भोसले इंग्रजांच्या कैदेत असल्यानं मदत काही मिळू शकली नाही. पेशव्यांची भिस्त आता शिंदे यांच्यावर होती. त्यासाठी ते नर्मदे काठी आले. मात्र शिंदे यांच्याकडून काहीही मदत मिळाली नाही. बघता बघता इंग्रजी फौजा चहू बाजूंनी चालून आल्या. अशीर गडावर असणाऱ्या पेशव्यांनी मग नाईलाजानं जनरल मालकमशी तहाची बोलणी सुरू केली. यावेळी त्यांच्याबरोबर केवळ सरदार पुरंदरे, विंचुरकर आणि त्रिंबकजी डेंगळे इतकीच मंडळी होती. अखेर 3 जून 1818ला तहाची बोलणी पूर्ण झाल्यावर धुळकोट इथं पेशव्यांनी शरणागती पत्करली. अशा प्रकारे पेशवाईचा परिणामी मराठेशाहीचा अस्त झाला. नंतरच्या काळात इंग्रजांनी पेशव्यांना वार्षिक 8 लक्ष पेन्शन मंजूर करून त्यांची रवानगी उत्तर प्रदेशातील बिठूर इथं केली. त्यावेळी त्रिंबकजी अशीरगडावर होते. त्यांना पकडण्यासाठी इंग्रजांकडून फौज रवाना करण्यात आली. किल्लेदार यशवंत लाड यांच्या मदतीनं त्रिंबकजी तिथून पळाले. ते खानदेशात आले. इंग्रजांनी त्रिंबकजींचा कसून शोध सुरू केला. त्रिंबकजी आपली सासूरवाडी आहेरगाव इथं गुप्तरूपानं राहत असल्याची खबर आहेरगावचा पाटील जयाजी यानं 28 जून 1818ला मालेगावला इंग्रजांना दिली. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे इंग्रज फौजेनं आहेरगावला वेढा दिला. त्रिंबकजींना पकडण्यात आलं. त्यानंतर त्यांना चांदवडच्या किल्ल्यात ठेवण्यात आलं. तिथून त्यांची रवानगी ठाण्याच्या तुरुंगात करण्यात आली. ज्या ठाण्याच्या तुरुंगातून त्रिंबकजींनी पूर्वी पलायन केलं होतं तिथं पुन्हा काही काळ त्यांना राहावं लागलं. मात्र तिथूनही त्यांना सोडवण्याची काही कारस्थानं इंग्रज सरकारच्या कानावर आली. त्यामुळे त्रिंबकजींना मराठी मुलखात ठेवणं इंग्रजांना आता धोक्याचं वाटू लागलं. त्यांना कोलकात्याच्या तुरुंगात पाठवण्याचे सक्त आदेश गव्हर्नर जनरलनं दिले. त्यांना ठाण्याहून मुंबई आणि मुंबईहून कोलकात्याला समुद्रमार्गे बोटीनं नेण्यात आलं. कोलकात्याहून त्यांची रवानगी काशीजवळच्या चुनारच्या किल्ल्यात करण्यात आली. पुढे 10-10.5 वर्ष त्रिंबकजी चुनार इथं इंग्रजांच्या कैदेत होते. अखेर आजारपणामुळे 16 ऑक्टोबर 1829ला त्यांचा तिथं मृत्यू झाला. (1802) नंतर ज्या काळी बाजीरावांचे जवळचे मुत्सद्दी इंग्रज धार्जिणे धोरण स्वीकारत राज्यातल्या अनेक सरदार जहागीरदारांचे हितसंबंध इंग्रजांशी गुंतलेले होते, राजसत्तेशी निष्ठा विरळ होती, त्या काळात त्रिंबकजी मराठेशाहीत पुन्हा एकजूट घडवून आणण्याचं आणि तिला इंग्रजांच्या पाशातून मुक्त करण्याच्या प्रयत्नात होते. अंतिमतः जरी त्यांच्या प्रयत्नांना अपयश आलं असलं तरी त्यांनी केलेला संघर्ष नजरेआड करून चालणार नाही. ठाण्याच्या तुरुंगातून पलायन केल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे भिल्ल, मातंग, रामोशी यासारख्या आदिवासी जनजातींना इंग्रजांविरुद्ध संघटित केलं, खरं तर पुढे महाराष्ट्रात उमाजी नाईक, राघोजी भांगरे, वासुदेव बळवंत फडके आदी क्रांतिकारकांनी ज्या प्रकारे इंग्रजांविरुद्ध उठाव केले, त्रिंबकजी हे त्यांचे आदर्श म्हणावे लागतील. त्रिंबकजींचं त्यांच्या गावावर, निमगाव जाळीवर विशेष प्रेम होतं. आपल्या भरभराटीच्या काळातही ते गावाला विसरले नाहीत. याची नोंद खुद्द एल्फिन्स्टनने आपल्या डायरीत केलेली आहे.
त्यांनी गावात वेस, गावकूस, विहिरी बारवा बांधल्या. तसंच अनेक मंडळीही पुण्याला पेशवाईच्या सेवेत आणली. सरदार त्र्यंबकजी डेंगळे यांच्या स्मृती जपण्यासाठी केले जाणारे विविध उपक्रम तसंच त्यांच्याविषयी माहिती संकलित करण्यासाठी केलेली भ्रमंती याविषयी त्यांचे वंशज सुमित डेंगळे म्हणाले. सध्या त्र्यंबकजी डेंगळेंची पुण्यतिथी आत्ता कुठं गावात 2-3 वर्षांपासून साजरी व्हायला लागली आहे. आणि त्याचबरोबर त्र्यंबकजींचा जो वाडा आहे तोही बघण्यासारखा, लांबून लांबून पर्यटक तो बघण्यासाठी येतात. नंतर त्र्यंबकजीची पणती जी विदर्भामध्ये वर्धा जिल्ह्यात कवठ्याचे जहागीरदार कृष्णराव नाईक जाधव यांना दिलेली होती, त्या घराण्यातली मंडळी नंतर इकडच्या काळात वाचनावर आली. म्हणजे मुलीकडून आता त्र्यंबकजींचे वंशज जाधव मंडळी वाड्यात राहतात. तर आता भविष्यात तिथं एक स्मारक करण्याचं नियोजन आहे. आणि त्र्यंबकजी डेंगळ्यांचे जे वंशज आहेत म्हणजे मुलीकडून एक वंशज राहतात आणि त्र्यंबकजींचा मोठा मुलगा जयवंतराव याच्याकडचे वंशज हे राहता तालुक्यात निमगाव कोऱ्हाळे इथं आहे. त्याचबरोबर राहुरी तालुक्यात उंबरे या गावात पण आहे. तिथं त्या मंडळींचे वाडे आहेत आणि 6वी-7वी पिढी त्र्यंबकजींची तिथं आहे त्या गावांमध्ये. त्र्यंबकजींचं खरं तर 2-3 वर्षांपासून मी अभ्यास चालू केला. याला खरं तर संशोधन म्हणता येणार नाही. मी सुरुवातीला जेट नावाची जी कादंबरी आहे त्र्यंबकजी डेंगळ्यांवरची ती वाचली. त्याच्यानंतर माझी जिज्ञासा खूप वाढली. त्याच्यानंतर मग दुसऱ्या बाजीराव पेशव्यांवर जी काही संदर्भ ग्रंथ होते त्या संदर्भ ग्रंथातून मी बराचसा अभ्यास केला. आणि त्याच्यानंतरची पाहिली म्हणजे समकालीन प्रकाशित साधनं जी आहेत तुम्हाला भरपूर ऑनलाईन मिळाली किंवा पुण्याच्या सदाशिव पेठेमध्ये असणाऱ्या भारतीय संशोधक मंडळामध्ये समकालीन साधनं म्हणजे तत्कालीन इंग्रजी आणि मराठी पत्र प्रकाशित झालेली पण. तर ती त्यांचा सध्या माझा अभ्यास झाला. आणि ह्याच्या पुढची पायरी असणार म्हणजे अप्रकाशित समकालीन साधनं म्हणजे पुण्याच्या अभिलेखागारामध्ये जी मोडी पत्र आहे या प्रकाशित पूर्णपणे अप्रकाशित ते सगळं आहे. तर त्याच्यावरही काम करण्याचा आगामी काळात माझी योजना आहे. जिथं त्र्यंबकजींना पकडलं त्या अहिरगावला नाशिक जिल्ह्यात त्यांनी फाड तालुक्यात तिथं भेटी दिल्या. तिथं ती देशमुख मंडळी त्यांच्या सासूरवाडीकडली आहे. आणि अहिरगावात आजही प्रत्येक घरोघरी त्र्यंबकजींना कसं पकडलं याच्या दंतकथा लोक सांगतात. आणि त्यांच्या प्रत्येकी समाधी सुद्धा तिथं नेत्रावती आहे. याबरोबरच काशी जवळच्या चुनारला मी 2019 साली भेट दिली होती. तर तिथेही जाणारा बहुतेक मी पाहिलाच असेल. त्र्यंबकजींवर झेप ही कादंबरी लिहून नास इनामदार यांनी त्र्यंबकजी मराठी वाचकांसमोर आणले. याशिवाय इतर काही मंडळींनी देखील थोडेफार प्रयत्न केले. परंतु त्र्यंबकजींवर एक साधार, विस्तृत आणि ललितेतर चरित्र ग्रंथ निर्माण झाल्यास त्यांना खऱ्या अर्थानं इतिहासात न्याय मिळू शकेल यात शंका नाही. आत्ताच आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रम मालिका ऐकलीत. गाथा स्वातंत्र्याची अहमदनगर जिल्ह्याच्या रणसंग्रामाची. आजचा भाग केंद्रित होता सरदार त्र्यंबकजी डेंगळे यांच्या इंग्रज राजवटीविरुद्धातील लढ्याविषयी. लेखन होतं सुमित डेंगळे यांचं. सहभाग होता महेश्वरी मिसाळ, पल्लवी बारटक्के, संतोष मते आणि शशिकांत जाधव यांचा. निर्मिती सहाय्य होतं अतुल सातपुते यांचं. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते शिवाजी आभाळे. ही आकाशवाणी अहमदनगर केंद्राची निर्मिती होती.